निर्दोष सुटका झाली आहे। होय, मुंबईमधल्या पायधुनीमध्ये राहणाऱ्या डेकोडिया कुटुंबाचा मृत्यू ना कलिंगडामुळे झालाय नाही बिर्याणीमुळे, तर उंदीर मारायचं औषध पोटात गेल्यामुळे कुटुंबामधल्या 14 जणांचा मृत्यू झालाय। मात्र आता प्रश्न हा आहे की उंदीर मारायचं औषध त्यांच्या पोटामध्ये कसं गेलं? हा घातपात आहे की आत्महत्या? मुंबईच्या पायधुनी परिसरात राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील 4घांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? बिर्याणीमुळे, कलिंगडमुळे की बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे? घटना जरी मुंबईतली असली तरी हा प्रश्न मुंबई बाहेरच्यांनाही पडला होता आणि अखेर या प्रश्नाचं उत्तर सापडलंय। डोकाडिया कुटुंबातील 4घांच्या मृत्यूसाठी ना बिर्याणी जबाबदार आहे ना कलिंगड, तर झिंक फॉस्फाईड म्हणजेच उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी औषधामुळे डोकाडिया कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय। अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयेशा आणि झैनब या 4घांच्याही शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश आढळले। 26 एप्रिल रोजी या 4घांनी आधी चिकन बिर्याणी खाल्ली होती, त्यानंतर काही तासांनंतर कलिंगड देखील खाल्लं। अचानक 4घांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। उंदीर मारण्याचं विषारी औषध लागलेलं कलिंगड खाल्ल्यामुळे डोकाडिया कुटुंबातील 4घांनाही मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात गेलेला झिंक फॉस्फाईडचा बराचसा अंश हा रुग्णालयात भरती करण्यापूर्वीच बाहेर फेकला गेला होता आणि त्यामुळेच FSLच्या तज्ज्ञांना देखील त्यांच्या शरीरातून या विषारी रसायनाचे अंश शोधताना मोठी कसरत करावी लागली। शेजारी राहणाऱ्या डॉक्टरांनी सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र काही तासातच 4घांचाही मृत्यू झाला। या घटनेनं सगळेच हादरले होते। आता 4घांच्या मृत्यूचं कारण समजलं असलं तरी एक नवा प्रश्न उपस्थित झालाय। या 4घांच्या शरीरातून तसेच कलिंगडावर उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश सापडल्यामुळे या 4घांचा मृत्यू हा कलिंगडातील भेसळीमुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधाने झाल्याचं स्पष्ट झालंय। तसेच पोलिसांनी देखील हा आत्महत्येचा प्रकार आहे की मग या 4घांची हत्या करण्यात आली त्या दृष्टीने देखील तपासाला सुरुवात केली आहे। कलिंगड आणि बिर्याणीची निर्दोष सुटका झाली असली तरी डोकाडिया यांच्या पोटात उंदीर मारण्याचं औषध गेलंच कसं याचा उलगडा मुंबई पोलिसांना करावा लागणार आहे। सचिन गाड, ABP माझा, मुंबई।